हॅलो एव्हरीवन, हा आहे माझा पहिलाच व्लॉग आणि आज आम्ही आलो आहोत पुण्यातील एका आर्ट आणि कल्चर म्युझियममध्ये, ज्याचं नाव आहे झपूर्झा. अजित गाडगीळ हे झपूर्झाचे कर्ता धर्ता आहेत. झपूर्झा हा PN गाडगीळ अँड सन्सचा 190 वर्षांचा वारसा असलेला एक उपक्रम आहे. तसेच इथे एकूण 10 गॅलरीज आहेत आणि प्रत्येक गॅलरीचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. हा व्लॉग तुम्हाला खूप जास्त आवडेल, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. इथून आत जाताच तुम्हाला खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राचीन भांडी दिसतील. तसेच या शेजारीच एक आहे झपूर्झा दुकान. चला तर दुकानाच्या आतमध्ये जाऊया आणि पाहूया तिथे काय काय आहे. इथे आत गेल्यानंतर तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या हँडमेड गोष्टी बघायला मिळतील. जसे हे कानातले आहेत, पर्स आहेत, खूप अशा वेगवेगळ्या आर्ट आणि क्राफ्टच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे विकत घेता येतील. इथे आपल्या इतिहासातले सुपर हिरो सुद्धा आहेत बरं का. इथे आत गेल्यानंतर तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स बघायला मिळतील आणि त्याची प्रत्येकाची माहिती सुद्धा त्याच्या बाजूला दिलेली आहे. आता आपण जात आहोत गॅलरी 2 मध्ये, जिथे आहेत दिव्यांचा खजिना. ते म्हणतात ना, दिवा तिमिराकडून तेजाकडे. असंच खूप सारे विविध प्रकारचे दिवे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. काही प्राचीन आहेत. मला सगळ्यात जास्त आवडलेला हा दिवा. तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे हा दिवा. इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतींचे लॅम्प सुद्धा बघायला मिळतील. आहे की नाही किती सुंदर हा दिव्यांचा खजिना. इथे असलेला हा विंटेज कॅमेरा, ग्रॅमाफोन आणि हा बायोस्कोप, ह्या गोष्टी मी प्रत्यक्षात पाहून अजूनच थक्क झाले. तसंच तुम्हाला इथे तुमचं लाईव्ह पेंटिंग म्हणजेच लाईव्ह स्केच सुद्धा काढून मिळेल. हा तसंच तुम्हाला इथं पेंटिंग सुद्धा करायला मिळणार आहे. बाहेरचा हाऊसफुलचा बोर्ड बघून लक्षात आलंच असणार आहे, ही गॅलरी आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीविषयी भरपूर माहिती देते. मराठी चित्रपटसृष्टीविषयी जाणून घेताना खूप कौतुक वाटलं. पहिला मुकपट, बोलपट, पहिला चित्रपट आणि अशा बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला इथे मिळेल. त्याचबरोबर हे दालन आपल्याला आपल्या संतांची सुद्धा जाणीव करून देते. इथे मी या बॅग्सवर प्रिंटिंग सुद्धा केली. तुम्ही सुद्धा तुम्हाला हव्या त्या डिझाईन्सनी या बॅग्सवर प्रिंट करू शकता. तसंच इथे अजूनही बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत, जशी की मटके बनविणे, ड्रॉइंग्स करणे. तुम्ही हे सगळं खूप एन्जॉय कराल.
चला तर आता पाहूया पैठण्यांचं दालन. इथे अजून एक मजेशीर ही गोष्ट म्हणजे हा स्टॅच्यू. इथे खाली दिलेल्या कलर्सपैकी कुठल्याही कलरवर हात ठेवल्यानंतर तो कलर या स्टॅच्यूवर या साडीवर आपल्याला बघायला मिळेल. आहे ना गंमत? पैठणी कशी विणली जाते याचा एक सुंदर छोटासा देखावा सुद्धा इथे दाखवलेला आहे. आता आपण आलो आहे दागिन्यांच्या दालनामध्ये. इथे तुम्हाला बुगडी, आंबाड्यावरील फूल, बोरमाळ, गहूमाळ, कोल्हापुरी साज, तोडे, नथ, जवे, सरी, तणमणीहार, सूर्यहार अशा विविध प्रकाराची पारंपरिक दागिने तुम्हाला बघायला मिळतील. आता वेळ झालीये येथील आजोबांच्या घरी जाण्याची. या घरात पाय ठेवताच गावाकडच्या घराची आठवण झाली. इथलं देवघर, तसंच इथली भांडी कुंडी सर्व काही अगदीच पारंपरिक आहे. आणि इथे माझ्या मैत्रिणीने जात्यावर पीठ सुद्धा दळलं बरं का. इतक्या निसर्गरम्य वातावरणामध्ये पूर्ण दिवस कसा निघून गेला हे कळालंच नाही. इथली ही हिरवी झाडी, निसर्गरम्य वातावरण, इथलं पाणी हे एवढं सगळं बघून इथून निघावं असं वाटतच नव्हतं. माझा हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.